कस्टमरला द्यायचं ना स्वच्छ सुंदर आणि आहे ना खूप छान द्यायचं। संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी इथं बसते, वाटतं माझ्या चेहऱ्यावरती मी थकलेली आहे, मग समोरच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतो ना मला, कस्टमरच्या चेहऱ्यावरचा, मग मी थकल्यासारखे वाटत नाही। खाऊन आमच्याकडे असा एकही कस्टमर नाही की आतापर्यंत तो आजारी पडलेला आहे, कारण की तो कस्टमर आमच्याकडे रोजच येतोय, याचा अर्थ तो आजारी नसणार आहे। इकडे जेवायला काय का वाटतं, त्यांना घरचं जेवण मिळतं। कस्टमर जे खातं तेच आम्ही खातो, आमचं जेवण घरगुती असतं, स्वच्छ आणि सुंदर जेवण मिळतं। एक सुकी भाजी असते, एक पातळ भाजी असते, ती घरगुती मसाल्यांपासून बनवलेली असते आणि रोज ताजी ताजी भाजी असते। एवढ्या एरियामध्ये कुठेच तुम्हाला भाकरी मिळत नाही, आमच्याकडे भाकरी मिळते। खूप ओल्ड कस्टमरनं, शेअर मार्केटवरून लोक आमच्याकडे भाकरी खायला येतात, भाकरीबरोबर ठेचा पण असतो, स्वच्छ पाण्याने धुवून मग ती आपण तयार करतो आणि जेव्हा कस्टमर जेवतो तेव्हा ते त्यांचं मन ना तृप्त झालं पाहिजे की मी ना घरी जेवलोय, असं वाटलं पाहिजे, फील झालं पाहिजे की मी घरी जेवतोय। हे तेल आयुर्वेदिक आहे, त्यामध्ये ना 12 घटक आहेत वनस्पती, नखा इतकं सुद्धा केमिकल नाहीये। तेल आहे ना स्वतः बनवते, हे माई घरगुती केसांचे आयुर्वेदिक तेल आहे ना, हे माझं ना ब्रँड आहे आणि हे तेल 2 दिवसामध्ये तुमचा डॅन्ड्रफ जातो, 8 दिवसामध्ये केस गळायचे राहतात, 1 महिन्यात तुम्हाला नवीन केस उगतो आणि नंतर तुमचे केस पांढरे आहेत ते काळे होतात। मित्रांनो, मुंबईची खाद्य भ्रमंती करत असताना आम्ही पोहोचलो आहोत मुंबईच्या फोर्ट इलाक्यामध्ये आणि आपण जसं मागं पाहत आहोत ना, ही आहे अवनी फूड व्हॅन। तर आपले हे पुण्याची महाराष्ट्राची एक महिला इथं हे अवनी फूड व्हॅनवर जेवणाचं लंचचं वगैरे जे फूड आहे ते सर्व करतात आणि ह्या फोर्ट इलाक्यामध्ये भरपूर ऑफिसेस आहेत, जसं रिझर्व्ह बँक, LIC वगैरे असे खूप मोठमोठाले ऑफिस आहे आणि इथं जो पण स्टाफ येतो जेवायला नाश्त्याला ते सगळं सर्व्हिस करणारा आहे आणि एक चांगल्या प्रकारचा इथं क्लास येत असतो जेवण्यासाठी। आणि असा हा अवनी फूडचा स्टॉल असतो, बघा किती छानपैकी यांनी ब्रँडिंग वगैरे केलेली आहे आणि हे महाराष्ट्र शासनाकडूनच ही व्हॅन वगैरे उपलब्ध केली जाते, अशी ब्रँडिंग वगैरे करून केलेली आहे खूप छानपैकी। बघा सगळं म्हणजे कस्टमर आरामशीर उभं राहून वगैरे जेवण करू शकतात, ब्रेकफास्ट करू शकतात आणि आपण बघितलं जसं म्हणजे कुणी वयस्कर जरी असले म्हातारे वगैरे तर त्यांच्यासाठी पण खूप छान व्यवस्था केलेली वरती चढण्यासाठी वगैरे आतमध्ये। तर चला डायरेक्टली आपण काकूंना भेटूया, स्टॉल वगैरे चालू केला, काय यांचा याच्या मागचा उद्देश आहे। काकू नमस्ते। नमस्ते काकू, सर्वप्रथम तर हे सांगा का ही अवनी फूड स्टॉल हे काय, म्हणजे कसं काय? ही एक संस्था आहे आणि ही संस्था बेरोजगारांना अवनी फूड व्हॅन देते। अच्छा, म्हणजे संस्था म्हणजे काय, महाराष्ट्र शासन आहे का? महाराष्ट्र शासन। तुमचं नाव सांगा। माझं नाव रत्ना बाळकृष्ण तांबे। ही संस्था आहे अवनीची, ती बेरोजगारांसाठी चालू केलेली आहे। हल्ली महाराष्ट्रामध्ये खूप बेरोजगारी वाढलेली आहे ना, त्यासाठी चालू केलेली आहे। ही शासनामार्फत आहे। मग याच्यासाठी म्हणजे काय महाराष्ट्र शासन काय आर्ट वगैरे लावतो वगैरे काय? नाही, काही नाही, आर्ट वगैरे काही नाही लावत, काहीच नाही, शिक्षण वगैरे काही नाही, काही नाही। आपल्या महाराष्ट्राच्या कोणत्या पण कानाकोपऱ्यात देऊ शकतात? हो, देऊ शकतो। डॉक्युमेंटेशन सगळे डॉक्युमेंट्स लागतात, आपले बँक डिटेल्स वगैरे सगळे लागतात। थोडंसं जर असं सविस्तरपणे सांगाल? आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे पाहिजे, बँकेचा सिव्हिल स्कोर असतो ना, स्कोर तो लागतो व्यवस्थित, मग तुम्हाला बँक त्याच्यावरती कर्ज देते 0 पेमेंट वरती। झिरो व्याज वगैरे काही नाही आणि तुम्हाला काय म्हणजे पैसे वगैरे आधी पे करावे लागतात? काहीच नाही, म्हणजे 0 इंटरेस्ट वर हे फक्त याचे जे हप्ते वगैरे काय, मग हप्ते भरायचे आपण, हप्ते भरायचे, इंटरेस्ट वगैरे काही नाही। आणि कोणत्या प्रकारचा ऍडव्हान्स वगैरे पण काहीच नाही, फक्त डॉक्युमेंट। आणि हे फक्त मुंबईसाठी का ऑल महाराष्ट्रभर? पुढं पण आपण करू शकतो, ऑल महाराष्ट्रभर। तर तुम्हाला किती वर्ष आले काकू हे? मला 9 महिने झाले। 9 महिने आले, म्हणजे आता करंट मध्ये ह्या 2023 ला केलंय। मग असं का म्हणजे का आवड होती बिझनेस करण्याची। अच्छा, ओके। तसे तुम्ही प्रॉपर कुठले आहात? आम्ही पुण्याकडचे। ओके। मग मुंबईमध्ये स्थायिक आहे? मुंबईमध्ये स्थायिक। मग असं तुम्हाला काय वाटतं का हे फूड अवनी फूड वगैरे व्यवसाय जो करायचा तो फक्त म्हणजे असं जेवणाचं फूडच कसं? आवड होती मला आवडायचं। मी पहिल्यांदा घरी मेस चालवायची ना। अच्छा, मेस घरातून करायची। आता असं वाटलं की आपण एखादा बाहेर बिझनेस करूया, म्हणून जेवणाची मनाची तयारीच केली होती की बाहेर आपण करूया म्हणून। भात देऊ म्हणजे आधी डबे वगैरे तुम्ही पोस्ट करायचे? डबे पोस्ट करायचा आम्ही। माझे मिस्टर आहे। सर नमस्ते। सरांचं काय नाव आहे? माझं नाव बाळकृष्ण गोविंद तांबे। फॅमिलीचा हा बिझनेस आता चालतोय सध्या, मग सर पण तुम्हाला आता सध्या मदत करतात। तर मग आज जसं आता म्हणजे फूड वगैरे काय काय ठेवताय तुम्ही? व्हेज पण असतं, नॉन व्हेज पण असतं। व्हेज मध्ये सुकी भाजी, पातळ भाजी, कोथिंबीरची वडी असते, आळूची वडी असते, सगळं काही असतं। नॉन व्हेज मध्ये फिश असतं। नॉनव्हेजचे वगैरे काय वार वगैरे का डेली? बुधवार आणि शुक्रवार। बुधवार आणि शुक्रवार ह्या 2 दिवशी तुम्ही ठेवत असता? देऊ अजून डाळ देऊ?
हा मग काय झालं सर? झाले. जसं आज बुधवार आहे तर मग आज नॉनव्हेज मध्ये काय? बांगडा फ्राय आणि बांगडा कढी. ओके. आणि व्हेज मध्ये? व्हेज मध्ये मटकीची उसळ, कोबीची भाजी, हा. डाळ भात, चपाती, भाकरी, बाजरीची भाकरी असते, एक मिरचीचा ठेचा असतो, मिरचीचा ठेचा असतो अच्छा. आणि प्रत्येक प्रकारच्या भजी असतात, वड्या असतात प्रत्येक प्रकारच्या. हं. याचा आतमध्ये इंटेरियर केलेलं आहे बघा. सगळ्यात अगोदर तो व्हॅनचा इंटेरियर दाखवूया आपण. हे खूप छान. 1 2 3 4 सेम त्या साईडला पण असे स्टोरेज वगैरे आहे. पुढं पाण्याची टाकी वगैरे पण लावता येते त्यांना. म्हणजे खूप छानपैकी. आणि मॅडमनी बघा सगळ्यात मेन म्हणजे तिथं देवारा घर केलेलं आहे. पूजा वगैरे पण मॅडम इथं करत असाल. आणि फूडसाठी बघा इकडं ह्या साईडला पण आहे ना वरती म्हणजे सगळं डिस्प्ले लावलेला आहे फूडचा. आणि खाली ह्या साईडला 2 कप्पे आहे. म्हणजे तुमचं एक्स्ट्रा जे सामान असेल प्लेट वगैरे एक्स्ट्रा ऑइल जे पण असेल ते हे. मॅडम हे फूड म्हणजे घरी तयार करता का? घरी घरी घरी. ओ तुम्ही इथं काय काय बनवलं आज ते बघूया. याच्यात काय? याच्यामध्ये बांगडा कढी आहे. बांगडा कढी. हा. अच्छा. बांगडा फिश आहे हे. हा. ओ इकडं काय मग अजून? इकडे मटकीची उसळ आहे. मटकीची उसळ. उसळ. अच्छा. उसळ खूप खात आहे ना इथं लोक. हा. ही कोबीची भाजी. कोबीची भाजी. हा. ओके. नाशिककडची. हो नाशिककडची. हा, अच्छा, नाशिकला म्हणजे अशी याच्यात भाजी. पण बनवायचा काही प्रकार आहे? हो नाशिकला अशी भाजी करतात. अच्छा. ओके. याच्यात काय छोट्या डब्यात? डाळ आहे. अच्छा. आपली जी वरण भात हा. वगैरे. आणि हा भात रेग्युलर आपला व्हाईट राईस. हा, हा. म्हणजे याच्यात पण काही प्रकार असतात? नाही शनिवारी असतो फक्त. फक्त. अच्छा. पुलाव असतो, मसाले भात. ओके. हा. हा मच्छी फ्राय. मच्छी फ्राय. ही पण बांगडाच आहे का? हो हो. ओके. सुकं आहे ते पातळ. हो म्हणजे व्हेज आणि नॉन व्हेज असा हा हा झाला. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय काय सलाड ठेवतो. सलाद मध्ये काय देता? टमॅटो, काकडी, कांदा, लिंबू, लोणचं असतं, पापड लोणचं पण असतं. असतं. ओके. हो. आणि त्या साईडला काय स्वीट वगैरे ठेवलेलं आहे? हा हे डिंक लाडू आहे. ओके. हे मेथी लाडू आहेत. सॉरी हे डिंक लाडू आहे, हे मेथी लाडू आहे. आणि स्वीट मध्ये बर्फी आहे, मलाई बर्फी. म्हणजे ही बाहेर परचेस केलेली हा का घरात? नाही घरात नाही. घरात नाही हा, बाहेर बाहेर ओके. नाही. आणि इकडे फ्रुट्स वगैरे? हा हे ज्यूस करण्यासाठी. अच्छा म्हणजे ज्यूस पण करून हो देतात? तुम्हाला मशीन दाखवतो. ऑर्गॅनिक ज्यूस. हा म्हणजे ज्यांना कोणाला असं ज्यूस वगैरे पाहिजे तर हो. इन्स्टंट तुम्ही हो. फ्रेश बनवून देता? हो. हो. सगळ्या याच्यामध्ये एक वेगळं आयटम दिसतंय हे मी स्वतः घरी बनवते. ऑल महाराष्ट्रभर जातं. अच्छा. पूर्ण महाराष्ट्र? हो दुबई ऑस्ट्रेलिया पर्यंत गेलेलं आहे. तर ते कसं म्हणजे काय? कुरिअर करून. कुरिअर करून. काय आहे? साई घरगुती तेल. ओके. म्हणजे तुमचं असं हे पूर्ण ब्रँडिंग वगैरे सगळंच आहे त्याच्यावर? हो हो. 9137 936711. व्हेज थाळी 70 रुपये आहे आणि नॉनव्हेज थाळी 200 रुपये. काय चपाती भाकरी वगैरे चपाती, भाकरी, डाळ भात, एक सुकी भाजी, एक पातळ भाजी. अशा प्रकारे भाकरी असते अच्छा, बाजरीची. म्हणजे ही बाजरीची भाकरी तुम्ही ठेवतात? हो. हो, म्हणजे हा एक वेगळा प्रकार आहे कारण बाजरीची भाकरी कुठं भेटत नाही. म्हणजे जेवण चांगलं आहे सगळं इथलं. अच्छा. हो सुंदर जेवण आहे आणि कमी पैशामध्ये आहे. तुम्हाला किती दिवस झाले इथे येत आहे काका? आता बरेच दिवस आहे. हा का? अच्छा, जुने कस्टमर आहात. आता आम्हाला नोकरीला 43 वर्ष झालो. अच्छा. थोडं हा. मेन रोडला होमिओपॅथिक मेडिकल काउन्सिल आहे आमचं हो हो. महाराष्ट्रात. तर सोबत अशी भाजी पण देताय तुम्ही थोडीशी. आता याची काय प्राइस मग आता? 50 रुपये. 50 रुपये. ओके. चम्मच टाका ना. फक्त बस. क्वालिटी एकदम चांगली आहे. काय देऊ व्हेज की नॉनव्हेज? व्हेज मटकीची उसळ, कोबीची भाजी, डाळ भात, चपाती, बाजरीची भाकरी. खाली आहे. हा कितीला आहे? 70 रुपये. ते आलेत कसं करायला. हा? नाही भाजी कुठली आहे तुमच्याकडे? मटकी आणि कोबी. अलग अलग. हा एक मटकी पातळ, कोबी सुकी. काय देऊ? चपाती देतात. चपात्या 3 येतात, भाकरी 1 येते. मटकी आणि कोबी आहे. रेडी झाली? हो. अच्छा. याच्यात काय काय ठेवलं आता तुम्ही? याच्यामध्ये सलाड ठेवलंय सगळं. उतावरती? मटकीची उसळ आहे, हा. कोबीची भाजी आहे, भाकरी आहे. ओके. ज्यांना चपाती पाहिजे चपाती, हो. भाकरी पाहिजे भाकरी. हो. ओके. आणि ही किती झाली मॅडम आता? 70 रुपये. याच्यामध्ये अजून डाळ भात येणार तुम्हाला. अच्छा. म्हणजे डाळ आणि राईस अजून येणार? येणार येणार येणार.
भाजी घ्या. अनलिमिटेड आहे, लिमिटेड नाही आहे. मॅडम हे असं रोजचं मेनू तुम्ही इथं लिहित असता का? हो हो ओके, तर हे आजचं मेनू आहे, हे डेली चेंज होणार? हो हा, डेली चेंज होत असते हे? हो. कोकम सरबत आहे, लिंबू सरबत आहे, सोलकडी पण असते नॉनव्हेजच्या वेळेस. आमच्या बाजूलाच आहेत, नाही दिलं तरी चालतील. मटकी उसळ, त्याच्यानंतर कोबीची भाजी, कोबीची भाजी, काकडी, टमॅटो, टोमॅटो, कांदा, लिंबू. ओ दादा, भाकरी की चपाती देऊ? भाकरी इथं लवकर भेटत नाही ना, त्याच्यामुळे भरपूर लोक भाकरी आवडीने खातात. हा, भात थोडासा घ्या, बस बस बस. भात हे चांगलं केलं तुम्ही, म्हणजे बाउलमध्ये तुम्ही देताय ना, म्हणजे जेवायला पण आणि सर्व करायला दोन्ही पण. थाळी खूप छान दिसते. हो आपण घरी जेवतो ना असं फील होतं. हो. पेपर देते. हो मिळेल. ओके. बघा बघा तुम्हाला देऊ डाळ. पण मला तुमची ही टेक्निक चांगली वाटली. कोणते? सर्व करताना ना तुम्ही ताट देता खाली, हं. पडला नाही पाहिजे, आणि एकदा लँड झाला परत ताट. म्हणजे एक मिनिट थांबा, मला यांचं देऊन द्या. वडी पण चांगली क्वालिटीची. जेवण छान आहे, म्हणजे आवडलं मला तर. हा. खूप मस्त आहे, म्हणजे ते जे वरण जे होतं म्हणजे आपले आमटीच्या आमच्याकडे ज्याला म्हणतात, हा. खूप छान होतं, जे मला खूप आवडलं. अफोर्डेबल आहे. प्राईस तर अफोर्डेबल आहे. काय बोलणार सर? प्राईस तर खूप अफोर्डेबल आहे. टेस्ट पण चांगली आहे, तिखट नाही जास्त हा. आणि तेल पण जास्त नाही, म्हणजे नॉर्मल आहे. तुम्हाला घरी जेवल्यासारखं वाटतंय ना? घरी जेवल्यासारखं. बस. तर कस्टमरला एकच सांगणं आहे, घरगुती खा, स्वच्छ खा आणि सुंदर खा, ही तब्येत सांभाळा. पैशाच्या बाबतीत खूप स्वस्त आहे. तुम्ही हॉटेलमध्ये जाल तेव्हा तुम्हाला आमची थाळी 150 ते 200 रुपयापर्यंत मिळेल. व्हेज थाळी आमच्याकडे 70 रुपयेच आहे, खूप कमी आहे. रविवारी आणि बंद. बंद, म्हणजे असं हे दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार बंद. बंद. टाइम 12:30 ते 2:30 वाजेपर्यंत. आणि पत्ता असा आहे, बाजार गेट, फोर्ट, अपना बाजार समोर, खाऊ गल्ली, पारशी अग्यारी. पारशी अग्यारीच्या खालती. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नमस्ते नमस्ते. थँक्यू.